आवाज येतोय माझा? हो. हो सर, येत आहे. हो. ठीक आहे. तर आपण मागील पाठामध्ये खेचरी मुद्रेला प्रारंभ केला होता म्हणजे प्रॅक्टिकल करायला नाही, अभ्यासाला प्रारंभ केला होता आपण श्लोकाला. तर 32वा श्लोकापासून खेचरी मुद्रेचा विषय प्रारंभ होतो. तर परत एकदा आपण तिथून पाहूयात. कपाल कुहरी जिव्हा प्रविष्टा विपरीतगा भ्रुवोरंतर्गता दृष्टिर्मुद्रा भवती खेचरी. म्हणजे जिव्हेला जिभेला उलटी करून तोंडातील टाळूच्या दोन दोन छिद्रात बसवून दृष्टिभुवयांच्या मध्यभागी लावून बसल्यास खेचरी मुद्रा सिद्ध होते. अशा तऱ्हेने उलटी जीभ एकाएकीवर जात नाही, अनेक दिवसांचा अभ्यास करावा लागतो. शिवाय म्हणजे काय, तर जीभ काय करायचे, खेचरी मुद्रा म्हणजे, तर जीभ उलटी करून, म्हणजे उलटी कशी, तर आपली जीभ बाहेरच्या दिशेने आहे, तर ते उलट करायची वरच्या दिशेने, म्हणजे कुठे घालायची, पाठीमागे. पाठीमागे न्यायचं उलट करून. आणि पाठीमागे कुठपर्यंत न्यायचं, तर जे दोन छिद्र आहेत कपाल कुहराचे, त्या छिद्रामध्ये बसवायचं आहे आणि दृष्टी दोन भोवयाच्या मध्यभागी लावायची. यालाच नाव खेचरी मुद्रा म्हटलेलं आहे. मग अशा तऱ्हेने जी उलटी जी एकाएकीवर जाते का, नाही जाणार. मग त्यासाठी काय करावं ते पुढील श्लोकात सांगतात. छेदन चालन दोहन दोहे कलाम क्रमेण वर्धयेत तावत सा यावत भ्रूमध्यम स्पृशती तदा खेचरी सिद्धी. जीभ जेतपर्यंत भोईच्या मध्यभागी लागत नाही, जीभ जोपर्यंत भोईच्या मध्यभागी लागत नाही तोपर्यंत खालून आलेले बंध कापत कापत जीभ लांबवत ती पुरेशी लांब करण्याचे कार्य सतत चालू ठेवले पाहिजे. म्हणजे योग्य प्रयत्नानंतर खिचडी सिद्ध करता येते. मग 3 काम सांगितले, छेदन चालन दोहन. मग आपण त्याबाबतही बोललो, पुढेही विषय येणारच आहे कसं कापायचं आहे ते. परंतु ज्यांची जीभ नैसर्गिकच असते अशी प्रकारची असते त्यांना सहज लागते असं काही ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, परंतु इथं तसं काही म्हटलेलं नाही. जर होत नसेल तर छेदन चालन दोहन या क्रिया कराव्या लागतील जिभेच्या संदर्भात, आणि त्यानंतर मग खेचरी मुद्रा सिद्ध होते असं म्हटलेलं आहे. पुढे काय सांगतात, स्नुही पत्र निभम शस्त्रम सुतीक्ष्णम स्निग्ध निर्मलम समादाय ततस्तेन रोम मात्रम समुच्छिनेत. म्हणजे स्नुहीच्या झाडाच्या पानाच्या आकाराचे अत्यंत धारेचे व तेल वगैरे लावून ठेवलेले असे स्निग्ध करून शस्त्र घेऊन अगदी केसा एवढाच जिभेला खालून काप घ्यावा. केसा एवढा म्हणजे केसाचा अग्रभाग म्हणजे बिंदू एवढा सांगत आहे बरं का. केस म्हणजे असं लांब म्हणत नाही, केसाच्या आकाराचं म्हणजे केस म्हणजे जे उभ्या दिशेने जे सुईचं टोक ठेवतात तसं केसाचं टोक या अर्थाने. म्हणजे एवढंच खालून छेदन करायचं आहे. असं छेदन कसं करायचंय, किती दिवस करायचंय, तर आठवड्याला केसभर फक्त कापायचं आहे. आठवड्याला फक्त केसभर कापायचंय. आणि कापल्यानंतर काय करायचंय, तर ततः सैंधव पथ्याभ्याम चूर्णिताभ्याम प्रघर्षयेत पुनः सप्तदिने प्राप्ते रोम मात्रम समुच्छिनेत. कापल्यानंतर काय करायचंय, त्या ठिकाणी सैंधव मिठाच्या बारीक चूर्णाने घर्षण करावे, किंवा सैंधवाऐवजी हळदही चालेल म्हटलेलं आहे. नंतर 7 दिवसांनी पुन्हा केसा इतकाच काप घेऊन पुढे दर 7 दिवसांनी हा उपक्रम करावा. म्हणजे काय करायचंय, जिभेच्या खालचं जे कातडी आहे त्या कातडीला केसभर कापायचं, तीक्ष्ण हत्याने कापायचं आणि थोडंसंच कापायचं, सुरक्षित कापायचं. कापल्यानंतर सैंधव इत्यादी द्रव्य लावायचे त्या ठिकाणी आणि परत 7 दिवसांनी कापायचं. म्हणजे कापायचं नुसतं नाही तर पुन्हा आणखी सैंधव वगैरे लावायचं, परत पुन्हा पुढच्या 7 दिवसांनी, असं अनेक दिवस करायचंय. तर किती दिवस करायचं पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत त्याबाबत. एवं क्रमेण षण्मासम नित्ययुक्त समाचरेत षण्मासात रसनामूल शिराबंध प्रणश्यती. म्हणजे हे वरील प्रमाणे क्रम कसा, 7-7 दिवसांनी केसभर 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 कापत. किती दिवस करायचं, तर 6 महिन्यापर्यंत हे असंच आचरण करायचं. 6 महिन्यानंतर जिभेचे मूळ व जीभ काय झालेली असेल, लांब झालेली असेल, म्हणजे ऊर्ध्वगामी उलटी करण्यास जिभेची काहीच अडचण येणार नाही, कारण शिरा नाहीशा होतात व जीभ लांब पर्यंत वर जाऊ लागते. असं करायचं आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मग काय होईल,
नक्की आपली खेचरी मुद्रा सिद्ध होऊ शकते म्हणलेलं आहे. कोणी कापायचं नाही. ठीक आहे, कापायचं असेल तर मला विचारून कापा. ठीक आहे. हा, त्यानंतर पुढे काय सांगतात मग उगा ऐकायचंय. कलाम परांमुखी कृत्वा त्रिपथे परियोजयेत सा भवेत खेचरी मुद्रा व्योमचक्रम तदुच्यते. जिभेला उलटी करून तीन नाड्यांच्या मार्गावर म्हणजे त्रिपथ, तीन नाड्याचा मार्ग आपण काल सांगितलं होतं कदाचित. भ्रूमध्यामध्ये तीन नाडे एकत्र येतात, इडा पिंगला सुषुम्ना. एकत्र येण्याचा मार्ग म्हणजे काय आहे, छेदन करतात त्या ठिकाणी भ्रूमध्यामध्ये. मग त्या नाड्यांच्या मार्गावर म्हणजे भुवयांच्या मध्यभागी ठेवावी, ती खेचरी मुद्रा सिद्ध होते. त्याला व्योमचक्र असे सुद्धा म्हणतात. म्हणजे भ्रूमध्यामध्ये एक चक्र तयार होतं आणि त्या चक्राला काय म्हटलेलं आहे, व्योमचक्र. व्योम म्हणजे आकाश, व्योम म्हणजे आकाश, आकाश म्हणजेच काय, अवकाश. बरं का, आकाश म्हणजे अवकाश, पोकळी. बरं का, ती पोकळीची भाग आहे तिथं व्योमचक्र सुद्धा म्हटलेलं आहे. आणि तिथे तिन्ही नाडे एक झालेले असतात, म्हणजे एकत्र आलेले असतात, एकमेकाला छेदन करत असतात. म्हणून हे त्रिपथ गामिनी असते या ठिकाणी. पुढे सांगतात, रसना मूर्ध्वगाम कृत्वा क्षणार्धम अपि तिष्ठते विषैर्विमुच्यते योगी व्याधी मृत्यू जराधिभी. आता ही ठीक आहे, कापा जीभ कापा, भुवयाच्या मध्यभागापर्यंत प्रवेश करा, भ्रूमध्यामध्ये हे स्थापित करा. परंतु याचे काही परिणाम आहेत का, म्हणजे चांगले परिणाम आहेत का, काही फायदा आहे का याचा, तर ते फायदे पुढील श्लोकात सांगतात. काही अशी जी लांब झालेली जीभ तोंडातील टाळूजवळील छिद्रामध्ये एक क्षणभर नेता आली, एक क्षणभर जरी, म्हणजे क्षण म्हणजे काय, पापणी झापायला आपला जेवढा वेळ लागतो तेवढा एक क्षण असतो, एवढा जरी वेळ अशी जीभ टाळूच्या छिद्रामध्ये क्षणभर नेता आली तर तो योगी माणूस अनेक विषांपासून म्हणजे विषाच्या बाधेपासून मुक्त होतो. म्हणजे काय, त्याला कोणत्याच विषाचा प्रभाव होत नाही असं सांगतात. तसेच नुसता विषच नाही का, तर रोग पण होणार नाही, वृद्धपणा पण होणार नाही, आणि मृत्यूचे भय सुद्धा त्या साधकाला होणार नाही असं सांगितलंय. कशा कारणाने, खेचरी मुद्रेच्या अभ्यासाने, म्हणजे एक क्षणभर जरी सिद्ध झाली तर. आता हे क्रम पाठ केला पाहिजे आपल्याला. आता खेचरी मुद्रा समजा एका वाक्यात नाही, टिपा म्हणून किंवा दीर्घोत्तरीसाठी जरी आलं तरी आपल्याला लिहावं लागेल. आपण एक लगट गद्य स्वरूपामध्ये निबंध स्वरूपात सांगत नाही आहोत, कारण श्लोकही सांगितला पाहिजे म्हणून सांगतोय आपण. परंतु आपल्याला श्लोक अर्थ असं दोन ओळीमध्ये लिहायचंय का नाही, तर याचं एकत्रीकरण करायचं आहे. एकत्रीकरण म्हणजे कसं, खेचरी मुद्रा म्हणजे काय, खेचरीची स्थिती कशी असते, ती संकल्पना काय आहे. तर आपण उलटी जीभ करणे, भ्रूमध्यापर्यंत नेणे आणि मध्यामध्ये दृष्टी ठेवणे, याला खेचरी म्हणायचं. मग ते होत नसेल तर काय करायचं, मी आता बोलतोय ना असं लिहायचंय. म्हणजे अशा भाषेत नाही बरं का, आपापल्या लेखनाच्या भाषेमध्ये. आणि जी आपली भाषा कसली म्हणतात, प्रमाण भाषा जी मराठी आहे अशी उत्तर लेखनाची आहे ना आपली भाषा, त्या प्रमाणात लिहायचंय. परंतु असं निबंध स्वरूपात लिहायचं, श्लोकार्थाने लिहायचं नाही. खूप जणांना या पेपरचं लिहिण्याची अडचण काय येते, तर एकत्रित कळतच नाहीये. परंतु जे क्लास करतात त्यांना कळतं सुद्धा. कदाचित क्लास करणाऱ्याने कळणार नाही असं होणार नाही, बहुतेक पण होऊ शकतं. तर यासाठी सांगतोय मी कसं लिहावं लागेल. मुद्रेसाठी सुद्धा असंच लिहावं लागेल. मुद्रेची स्थिती काय आहे, कृती काय आहे, त्याचे फल काय आहेत, त्या फलाचं वर्गीकरण करावं लागेल. आध्यात्मिक फल काय आहे, शारीरिक फल काय आहे, मानसिक फल काय आहे, आलं लक्षात. त्यानंतर 3 पेज सहज भरतील. आणि टिप्पईलाच येणार, जर एक मुद्रा जर आलं, एकच मुद्रा अलग अलग आलं तर ते फक्त 8 मार्कासाठीच येणार आहे. बरोबर आहे का. मग 1.5 पेज आपल्याला आवश्यक आहेत 8 मार्कासाठी, किंवा जास्तीत जास्त 2 पेज. मग हे आपण एवढे सहज लिहू शकतो बरं का. त्यामुळं लिहिण्याची अडचण येण्याची कारण नाही. परंतु मला जाणवलेलं आहे असं की खूप जणांना लिहावं हे कसं कळतच नाही. कारण का, तर आपण असं शिकवतोय तसं वाटतं की पुस्तकासारखं असं कोणतं पुस्तक आहे की इथून इथपर्यंत लिहिण्यासारखं, असं खूप जणांना वाटतं की असं पुस्तक असावं की एक लगट असं लिहिलेलं असावं. आणि जर कदाचित तसं पुस्तक असलं तर सगळेजण मग एकसारखंच लिहितील, ही पण समस्या येईल. म्हणून तसा आवश्यकता नाही, तर आपापल्या परीनं याचं एकत्रित लेखन करून ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या मुद्राचा प्रारंभीच्या विषयाचं, बरोबर आहे, हो वेगवेगळे सर. जे विषय आलेले आहेत
ते एकत्रीकरण करून ठेवायचं. काय म्हणतात? नाही, या पेपरला तर सेपरेट मुद्रा विचारलेलंच आहे. म्हणजे एक एक असं टिपामध्ये विचारलेलं आहे. टिपामध्येच विचारले म्हणजे 8 मार्कासाठी मध्ये वगैरे. हा नाही, 16 मार्क दिलेलं तर मग 4 मार्कासाठी आहे. 4 नाही हो, म्हणजे हो नाही 8 हा मार्कासाठी. 8 मार्कासाठी. अच्छा, विचारू शकतात, 8 मार्कासाठी पण विचारू शकतात, पण ते त्यांनी नाही का एक जर मग किंवा 5 मार्कासाठी पण नाही, विचारू. नाही ऐका ना, सर. ऐका. नाही, अच्छा. कसं आहे आता पॅटर्न, 8 प्रश्न येतात, प्रत्येक प्रश्नाला 16 मार्क असतात. आताचा पॅटर्न कसा आहे, तुमच्यापासून सुरू झालेला आहे, गेल्या वर्षापासून. म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला कसं असणार आहे आता तुमचा पॅटर्न, आधीच्या जे अभ्यासासाठी दिलेल्या जे प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या पॅटर्न मधल्या आहेत. म्हणजे अभ्यासक्रम हाच आहे, हटप्रदीपिका हे जे काय आहे हेच आहे, परंतु पॅटर्न कसा होता, तर 60 मार्काचा पेपर होता. मग त्यासाठी 20-20-20 3 मॉड्यूल होते, 20-20 चे. तर तिथे एक दीर्घोत्तरी 10 मार्काला असायचा आणि लघुत्तरी 4 पैकी 2 टिपा सोडवा. तर त्यामध्ये कसं असायचं 5-5 मार्काला. मग आलं लक्षात, 4 मार्काला कधीच नव्हतं. तर आता कसं असतं, मग 8च प्रश्न असतात, त्यापैकी 5 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 16 मार्काला असतो. मग दीर्घोत्तरी प्रश्न हा 16 मार्काचा कोणत्याही ऑरमध्ये सोडवला तर 16 मार्क एका प्रश्नाला. आणि लघुत्तरी म्हणजे काय असेल, 4 प्रश्न दिले जातील, 4 पैकी 2 सोडवायचे आणि 16 मार्क म्हणल्यानंतर कसं असेल, म्हणजे प्रश्न दुसरा कोणतेही 2 सोडवा, मग त्यात 4 असतील. कोणतेही 2 सोडवा आणि त्याला 16 मार्क म्हणल्यावर त्या अंतर्गत 2 झाले, 4 पैकी 2 सोडवायचे म्हणल्यावर एक प्रश्न कितीला झाला, 8 मार्काला. आलं लक्षात, हाच पॅटर्न आहे तुम्हाला. 4 मार्काला 5 मार्काला नाही येणार. तर म्हणजे जे 5 मार्काला येत होतं तेच आता 8 मार्काला. प्रश्न तोच असेल अगोदरच्या सारखाच, परंतु मार्क वाढवलेले आहेत अगोदरच्या प्रमाणे. हा तर नाही सर, ते असाइनमेंट साठी जे दिलेत ना त्याच्यामध्ये आहे की 16 मार्काचा म्हणजे प्रश्न आहे, त्याच्यामध्ये संक्षिप्त टिपा लिहा, त्याच्यामध्ये 4 टिपा लिहायचे, म्हणजे 7-8 अच्छा काही. अच्छा, हा ते सांगताय का तुम्ही. हा, ते आपला हा. पॅटर्न कॉलेजचा तर 100 मार्काचा आहे. तसे हा, त्या पद्धतीने म्हणलं मी. हे का दिलेलं आहे माहितीये का, 100 मार्क कशासाठी, तर 20 मार्क असतात अंतर्गतचे. तर 20 मार्काचं विभाजन आपल्याला कसं करायचे, सरासरी काढायचे 100 मार्कानुसार. 100 मार्क पडले म्हणजे 20 मार्क, 80 मार्क पडले म्हणजे किती, मग 90 मार्क म्हणजे 70. 18 हो, 18. हा हा हा, अशा आलं स्वरूपात मार्क्स देण्यासाठी त्याच आलं. ह्याला 100 मार्क केलेत आपण. आलं का लक्षात, 5 मार्क 4 मार्क हे आपण अंतर्गत परीक्षेसाठी दिलेले आहेत. आणि जास्त प्रश्न व्हावे यासाठी की तुम्ही जर तेवढी एक प्रश्नपत्रिका जर सोडवली सगळे प्रश्न ऑर मधले असेल तर तुम्हाला परीक्षेत काहीच अवघड जाणार नाही. जर अवघड असेल तर आताच अवघड जाईल, मग आता अवघड झालं म्हणजे पुन्हा अवघड जाणारच नाही, कारण आताच तुम्ही त्याची काही योजना कराल. जर आता लिहिताना समस्या येते, जे असाइनमेंट सोडवतात योग्य, तर ते सोडवतानाच अडचण येते ना मग. आणि सोडवताना अडचण आली म्हणजे परीक्षेमध्ये सोडवताना अडचण येणार नाही, मग आताच अडचण पूर्ण होणार ना. यासाठी म्हणून आपण जास्तीचे प्रश्न देत आहोत. अच्छा, ठीक अलग आहे, लक्षात, बरोबर. मार्क कमी जास्ती केलेले आहेत, परंतु ती आपली तयारी व्हावी म्हणून. असाइनमेंट सोडवण्यामध्ये परीक्षेची तयारी व्हावी, कारण काही उपस्थित पण राहत नाही, मग त्यांना तर काहीच कळत नाही. ते तर पुस्तकं हुडकतात, कुठं आहे, कोणता आहे प्रश्न, कुठला आलाय, काही तर म्हणतात लय अवघड आलाय, अभ्यासक्रमाच्या बाहेरचा आलाय म्हणतात. तर त्यासाठी म्हणून जरी बघून सोडवायचं असलं तरी पुस्तक तर हुडकून ठेवतील ना, किंवा जी पीडीएफ टाकले त्याचं झेरॉक्स तरी काढून घेतील आणि लिहितील. यासाठी म्हणून आपण तशा स्वरूपात टाकलेली आहे. परंतु पॅटर्न कसा आहे, 16, 8 प्रश्न 16 मार्काचे. जर 2 सोडवायचे असतील अंतर्गत तर ते 8-8 मार्काचे असतील. ठीक आहे, चला विषय काय सांगत होतो मग मी, खेचरी तर मुद्रा. हा बोला. हा सर, व्योमचक्र आहे ना, व्योमचक्र आज्ञाचक्रालाच म्हणतात काय? हो, आणखी दुसरं पण आहे, इतर ग्रंथामध्ये वेगळं येईल व्योमचक्र, परंतु इथेच म्हटलेलं आहे या ग्रंथात, तरी इथे या खेचरी पुरतं असंच म्हटलेलं आहे. ते तुम्हाला भ्रूमध्ये काय तयार होतं म्हणलं सर, त्यालाच व्योमचक्र म्हणतात असं तुम्ही म्हटलात ना, काय म्हणलो ते? काय म्हणलं? भ्रूमध्यामध्ये काय तयार होतं म्हणलो तुम्ही, त्यालाच व्योमचक्र म्हणतात.
असं आहे. समानांतर शब्द कळतो. समानांतर म्हणजे अवकाश पोकळी आणि आकाश. समानांतर चलनं म्हणतात बघा. तुम्ही तीन व्यक्ती समान उजवीकडे कुठे म्हणजे उत्तरेकडे तोंड करून आहेत उभे, समजा तीन तीन व्यक्ती, बरोबर आहे, आणि तीनही वेगवेगळ्या रस्त्याने जातात म्हणजे समानांतर रस्त्याने सरळच जातात, एकमेकाला टक्कर होत नाही. टक्कर होत नाही. रूळ रेल्वेचे रूळ पाहिले असतील तुम्ही. रेल्वेचे रूळ दोन तीन जर असतील बाजूने आणि तिन्ही रेल्वे सरळ जात असतील ते एकमेकाला छेदतात का? नाही. याला म्हणायचं समानांतर. तर इडा पिंगला सुषुम्ना नाड्या समानांतर जातात असे उभ्या, बरोबर आहे का? परंतु या भ्रूमध्यामध्ये त्या समानांतर असलेल्या मग इकडची इकडे पट्टी येते का नाही? रेल्वे बाजूच्या रुळावर इकडच्या रुळावर घेतात का नाही? मग काय केलं जातं? छेदन केलं जातं. तसं थांबा, मी स्क्रीनवरचं हे घेऊन सांगतो. थांबा, कट करतो हे स्क्रीनवरचं. असं म्हणजे इथून येऊ का? तीन येऊ का? हे पट्ट्या कशा झाल्या? तीन असंच चालतात सरळच. 1 2 3 असे दोन बाजूने इडा चालायला लागला, मधून सुषुम्ना, इडा पिंगला आणि सुषुम्ना तिन्ही समानांतर म्हणजे असं चालल्यात, आपापला मार्ग आहे. परंतु या ठिकाणी मात्र असं होतं म्हणजे छेदन होतं. म्हणजे ही नाडी इकडे येते, असं म्हणूयात. हो का? इडा आणि पिंगला जी असणारी या नाडी अशी करते आणि मध्य नाडी सरळ असते. कुठल्या ठिकाणी होते एकत्र? या ठिकाणी भ्रूमध्यामध्ये. कळालं का? छेदन होतं म्हणजे मी काय म्हणत होतो, इथे हो असं होतं म्हणजे इथं छेदन झालं नाही, इथे मध्यभागी म्हणजे हा इथे आता दाखवलं नाही, इथे इथे झालं छेदन, इथे जो मध्यभाग आला दोन्ही छेदन झालं, बरोबर आहे. आणि मग तीन छेद झाले इथं, हे एक आणि मधली एक नाडी चालली लागली. आता तीन कुठं हात आहेत मला दाखवायला? हात तीन नाहीत ना, तीन केले असते. जर तीन हात गेले तर कोण्या बोटाने हात लावायचा? पण लावता येणार नाही, म्हणून तुम्हाला कळालंय असं समजतो. हो हो, आलं आलं लक्षात? लक्षात. आलं हो लक्षात? हो असं छेदन हो, कुठं आलं. होतं? भ्रूमध्यामध्ये होतं. म्हणजे सरळ चाललेले वरून तीन रस्ते हो असे चाललेले आहेत, तर रस्ते एकमेकात मिसळतात. मग म्हणजे मिसळतात म्हणजे हे इकडून जातो, हे इकडून जातं. हो डावीकडची जी नाडी इड आहे ती इथून कुणकडे जाते? इकडून इकडे वळते असं. आणि इकडची नाडी अशी इकडे होते. हो, आणि सुषुम्ना कशी असते मग? सरळच असते. ही सरळच जाते. मग तिघांचं केंद्र इथं झालं का नाही? हो असं आहे. मग इथे व्योमचक्र म्हटलेलं आहे. ठीक आहे, हो हो चला सर. आणखी स्क्रीनवरती घेऊयात. तर हे सांगत होतो मी की लिहायचं कसं. तर खेचरी मुद्रेचं नाव सांगितलं अगोदर. कसं सांगितलंय 32व्या श्लोकामध्ये पहा. 32व्या श्लोकामध्ये कपाल कुहरे जिव्हा, असं संस्कृतनं काय करू बरं का. कपाल कुहरामध्ये जिव्हा प्रवेश करणे आणि भ्रूमध्यामध्ये दृष्टी ठेवणे ही खेचरी मुद्रा आहे म्हटलं. खेचरी मुद्रे लागण्यासाठी काय केलं पाहिजे? छेदन, चालन, दोहन ह्या गोष्टी सांगायच्या. छेदन म्हणजे काय, चालन म्हणजे काय, दोहन म्हणजे काय हे सांगायचं. छेदन, चालन, दोहन हे सांगितल्याच्या नंतर पुन्हा काय सांगायचं? छेदन कसं करायचं हे सांगायचं. केस भर कापायचं सांगायचं. सैंधव लावायचं 7-7 दिवसाच्या क्रमाने करायचं. असं 6 महिने करायचं. 6 महिने केल्यानंतर जीभ लांब होते, प्रवेशही करते. त्यानंतर काय होतं हे सांगायचं. अशा प्रकारे वाढेल ना, मग लिहिता येईल. मग असं 6 महिने सांगितलेलं आहे. त्यानंतर काय होतं मग? एक क्षणभर जरी थांबता आलं तर वृद्धपणा, मृत्यूचं भय, रोग नष्ट होतात, भयंकर विषापासून मुक्ती मिळते. अशा गोष्टी आपण सांगू शकतो. रोग, मरण, आळस, भूक, तहान इत्यादी अनेक गोष्टींवरती विजय प्राप्त केला जातो. हे सुद्धा या मुद्रेचं फल सांगितलेलं आहे. परत आता पुढे काय सांगतायत आपण पाहूयात. न रोगो मरणम तंद्रा, न निद्रा न क्षुधा तृषा. रेकॉर्डिंग चालू नाही का? आहे सर. आहे सर, चालू आहे. न रोगो मरणम तंद्रा, न निद्रा न क्षुधा तृषा, न च मूर्छा भवेत् तस्य यो मुद्रां वेत्ति खेचरीम. जे यो वेत्ति यो मुद्रा वेत्ति खेचरी, जे हे मुद्रा करतात त्यांना काय होतं? न रोगो, त्यांना रोग होत नाही. न मरणम, त्यांना मृत्यू भय राहत नाही. तंद्रा, तंद्रा माहितीये? तंद्री पण राहणार नाही. झोप येणार नाही, आळस राहणार नाही. क्षुधा तृषा म्हणजे भूक तहान लागणार नाही. असा कसलाच उपद्रव या योग्याला होणार नाही. हे सुद्धा तिथे ऍड करायचं आहे. आलं लक्षात? पुढे आणखी काय सांगतात? पिड्यते न स रोगेन
लिप्यते न च कर्मणा बाध्यते न सकालेन यो मुद्रां वेत्ति खेचरीं पीड्यते न न सरोगेन, म्हणजे त्यांना रोग पीडत नाहीत आणि रोगच पीडत नाही तसं नाही, कर्मचं बंधन सुद्धा राहत नाही, म्हणजे कर्माबंधनातून सुद्धा ते मुक्त झालेले असतात, किंवा काय त्यांना काळाची सुद्धा बाधा राहत नाही असं सांगितलेलं आहे. चित्तम चरति खे यस्मात् जिव्हा चरति खे गता तेने शाखे चरी नाम मुद्रा सिद्धेर निरूपिता. म्हणजे काय सांगितलेलं आहे? चित्तम चरति खे, खे म्हणजे काय? खे म्हणजे आकाश, आकाश, आणि चरी, चरी म्हणजे चलणारी, खेचरी, खेचरी म्हणजे प्राणाला, खेचरी म्हणजे ऊर्ध्वगामी करणारी किंवा आकाशामध्ये स्थिर करणारी, म्हणजे ज्याचे चित्त दोन भव्यांच्या म्हणजे आकाशी स्थिर झालेले आहे व ज्याची जिव्हा त्याच ठिकाणी जाऊन पोहोचली आहे, म्हणून त्या स्थितीचे नाव खेचरी म्हटलेले आहे. इतर ठिकाणी म्हटलेले आहे खेचरती प्राणहा इति खेचरी, म्हणजे प्राणाला ऊर्ध्वगामी करणारी, आकाशामध्ये स्थिर करणारी, तिचं नाव आहे खेचरी. काही ठिकाणी खेचरी विद्या सुद्धा सांगितलेली आहे आणि खेचरी विद्येच्या अंतर्गत खेचरी मुद्रा येते असं सुद्धा सांगितलं जातं. त्याप्रमाणे खेचरी मुद्रेचा योग अभ्यासामध्ये म्हणजे हठयोगामध्ये खूप विशेष महत्वाने सांगितलं गेलेलं आहे. म्हणून खेचरी सारखी मुद्रा नाही असं पहिल्या दुसऱ्या कोणत्या तर अध्यायात सुद्धा आलेला होतं. नास्ति सिद्ध समम, बरोबर आहे. सिद्धासनासारखं आसन नाही, खेचरी सारखी मुद्रा नाही, नाद सदृशो लय, लयासारखा नाद नाही, नादासारखा लय नाही, आणखी काय राहिलं? सिद्धासनासारखं आसन नाही, केवली सारखा प्राणायाम नाही, असं सांगितलं होतं ना. हो हो सर. सर. हा, म्हणजे तिथे सुद्धा खेचरी सांगितली होती. म्हणजे सर्व मुद्रांमध्ये या खेचरीचं विशेष महत्व आहे असं सांगितलं गेलेलं आहे अनेक ग्रंथांमध्ये. ठीक आहे, पुढे काय सांगतात? खेचरी, आता खेचरी मुद्रेच्या संदर्भात बिंदूचा संबंध काय आहे हे सुद्धा इथे सांगत आहेत. खेचर्या मुद्रितम येन विवरम लंबिकोर्ध्वतः न तस्य क्षरते बिंदो कामिन्याश्लेषितस्य च. ज्या योग्याने खेचरी मुद्रेच्या साह्याने आपली जीभ तोंडातील टाळूच्या छिद्रामध्ये बसविली आहे, त्याचे मन इतके निश्चळ झालेले असते, त्याला तरुण स्त्रीने आलिंगन जरी दिले तरी त्याचे वीर्यपतन होत नाही, म्हणजे अधोशक्तीचं रक्षण सुद्धा या मुद्रेने होतं. म्हणजे ब्रह्मचर्य आपोआप सिद्ध करणारी ही मुद्रा आहे असे यांना सांगायचे. हे सगळे मुद्दे आहेत बरं का लिहिण्याचे. किती लिहिण्याचं हे पहा, म्हणजे क्रमात लिहायचे, आपल्या भाषेत लिहायचंय. श्लोक श्लोकार्थाने इथं जरी असलं तरी अडचण लिहिण्याची येऊ देऊ नाहीये. ठीक आहे, आता खेचरी मुद्रा आणि योनी मुद्रा एकत्र कशी करायची हे सांगितलंय या श्लोकामध्ये. 43वा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे तर योनी मुद्रा आणि खेचरी मुद्रा यांचं एकत्रीकरण सांगितलंय. कसं सांगितलंय? वज्रोली सर. काय? वज्रोली. वज्रोली, योनी म्हटलं मी, योनी योनी म्हटलं, योनी मुद्रा. ठीक आहे, पाहूया. बघा, चलितोपि यदा बिंदो संप्राप्ते योनी मंडलम व्रजत्युर्ध्व हृतः शक्त्या निबद्धो योनी मुद्रया. योनी मुद्रया, वज्र नाही ते. कोणती मुद्रा म्हणलात तुम्ही? वज्रोली लिहिलंय सर तिथे, म्हणून म्हटलं. वज्रोली कुठं लिहिलंय? त्याच्या अर्थामध्ये लिहिलंय बघा वज्रोली. त्याच्यामध्ये ते नाही. असं वीर्य पतनाचं क्षण, तर वज्रोली मुद्रेच्या साहाय्याने लिहिलंय त्यांनी. अच्छा, त्यांनी वज्रोली म्हणलं का? चुकलंय त्यांना. म्हणजे वज्रोली, अमरोली, सहजोली या अर्थाने त्यांनी एकत्रच घेतलं ते. वज्रोली नाही म्हटलं. अर्थात पण नाहीये कुठे, म्हणजे श्लोकात नाहीये कुठे. चलितोपि यदा बिंदू संप्राप्ते योनी मंडलम व्रजत्युर्ध्वम, व्रजति ऊर्ध्वम हृतः शक्त्या निबद्धो योनी मुद्रया. आहे का नाही? श्लोक पहा ना. हो सर, आहे तिथे लिहिलेलं, पण अर्थामध्ये त्यांनी वाटतं चुकून वज्रोली घातलंय मुद्रा. मी काय सांगितलं, मराठी पुस्तकामध्ये चुका जास्त असतात. म्हणजे मराठी भाषेचा नाही दोष तो,
मराठी व्यक्तींचा दोष आहे, म्हणजे मराठी म्हणजे महाराष्ट्रातल्या बरं का, महाराष्ट्रातले लोक एवढे हलगर्जी आहेत, कारण वाचक पण तेवढे हलगर्जीच आहेत. वाचक तसेच आहेत तेवढे दक्ष. वाचक दक्ष नसल्या कारणाने लेखक पण तसेच आहेत. मग खूप चुका करतात अर्थाच्या, खूप चुका आहेत बरं का या पुस्तकात. प्रत्येक पेजवर चुका आहे, प्रत्येक श्लोकात चुका आहे. श्लोकात चूक नसली तर अर्थात तरी चूक आहे. म्हणून आता मराठी भाषेमध्ये आहे आणि सर्वांना हेच सोपं सोयीचं पडतं देवकोळेंचं पुस्तक, म्हणून मी ते नाही वापरत, मी दुसरंच वापरलेलं आहे. हठयोग प्रदीपिकेचे, चौखंबाचे किंवा इतर ठिकाणचे कैवल्यधामचे असे अनेक पुस्तकं मी घेतलेली आहेत. जवळपास 15 ते 20 पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये आहेत हठयोग प्रदीपिकेचे, म्हणजे एकाच प्रकाशनाचे नाही बरं का, वेगवेगळ्या प्रकाशनाचे असे 15 पुस्तक असतील म्हटलं. असे हठयोग ग्रंथ सगळेच आहेत. हठप्रदीपिका, घिरंड संहिता, हठरत्नावली, सिद्ध सिद्धांत पद्धती, गोरक्ष शतकम, शिवसंहिता, गोरक्ष संहिता, काही राहिलं काही की आणखी, असे सगळे जवळपास खूप आहेत बरं का. अमनस्क योग आहे, सगळे ग्रंथ आहेत. वाचणारेच नाहीत मिळत आम्हाला बरं का, वाचणारे मिळत नाहीत, असा प्रॉब्लेम आहे. पण मी पुस्तकं संग्रहित केलेत, त्यामुळे मी दुसऱ्या पुस्तकातलं वाचतोय. आलं लक्षात? तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं मी कोणतं पुस्तक घ्यायचं असेल तर हे घ्या म्हणून. ठीक आहे, सो चला आपण पुढे जाऊ. ठीक आहे, योनी मुद्रा ठीक आहे का म्हणणं, का आणखी तुमची शंका आहे की वयोरुडीच? असं नाही ना? नाही सर, नाही. चुकलेलं आहे ते त्यांचं, म्हणून श्लोक म्हणूनच वाचतो मी. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे आता इकडचा अर्थ सांगतो. जरी वीर्यपतनाचा क्षण आला तर वज्रुली मुद्रेच्या साह्याने शक्तीपूर्वक आकुंचन केल्यामुळे वीर्याला वरची गती मिळून ती सुषुम्ना नाडीद्वारा वर जाते असं म्हटलेलं आहे. वीर्य कसं वर जाईल त्या अर्थाने नसेल ते. तर इथे काय सांगितलेलं आहे, जरी वीर्य पतन झालं, आता काय सांगितलं पूर्वीच्या श्लोकात सांगितलं, याच्या अगोदरचं काय म्हटलं, स्त्रीने अलिंगन जरी दिलं तरी सुद्धा त्यांचं वीर्यपतन होणार नाही, एवढं बिंदू रक्षण करण्याची क्षमता त्या साधकामध्ये येते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग काय सांगतात, जरी झालं, आता पुढच्या श्लोकात काय सांगितलं, मग जरी पतन होत असेल तरी वीर्य खालच्या बाजूने येणार नाही, तर ते योनी मंडलापर्यंत पोहोचेल. संप्राप्तो योनी मंडलम, अर्थ श्लोक कसा आहे पहा, तरी तो योनी मंडलामध्ये प्राप्त होईल आणि योनी मंडलाच्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर योनी मुद्रेच्या अभ्यासाने ते शक्तीपूर्वक ऊर्ध्वगामी करता येते असं म्हटलेलं आहे. योनी मुद्रा सुद्धा या ग्रंथात नाहीये, हठप्रदीपिकेत नाहीये, परंतु इतर ग्रंथामध्ये आलेली आहे आणि उपनिषदामध्ये सुद्धा आलेली आहे. त्यामुळे आपल्याला प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये योगोपनिषद होते. ठीक आहे, तिथे आपण पाहू शकता त्या योनी मुद्रेच्या साह्याने आणखी रक्षण होतं, म्हणजे खेचरी मुद्रा आणि प्लस योनी मुद्रा असं दोन्ही सांगितले गेलेला हा श्लोक आहे. आता खेचरी मुद्रेद्वारे अमृतपान कसं केलं जातं आणि त्याचं फल काय होतं हे सुद्धा आणि त्याचा कालावधी सुद्धा सांगितलेला आहे. हे 44व्या श्लोकामध्ये ऊर्ध्वजिह्वा स्थिरो भूत्वा सोमपानं करोति यः मासार्धेन न संदेहो मृत्युंजयति योगवित्त. जो योगी काय करतो, जी उलटी करून म्हणजे खेचरी मुद्रा करून सोमरसाचं म्हणजेच अमृतपान करतो, तो काय करतो तर एक पक्षामध्ये, म्हणजे किती मास म्हणले, मासार्धेनं, इथं लिहिलं नाही वाटतं तसं, एक दृष्टीने मृत्यून विजय मिळवतो. बघा अर्थात कळतंय का, वरच्या श्लोकात चूक म्हणली, वज्रुली मुद्रा म्हणले, आता खाली काय म्हटलंय पहा, जो योगी जी उलटी करून सोमरस पान करतो तो एक दृष्टीने मृत्यूवर विजय मिळवतो, यात शंका नाही, एवढंच म्हटलंय. बरोबर आहे, परंतु श्लोकात कसं म्हटलंय पहा, संस्कृत मध्ये ऊर्ध्वजिह्वा, इथं पण ऊ लिहिलं नाही बरं का, अ ला उकार दिलाय. तर असं कधी उकार पहिल्यांदाच बघितलंय. आणखी अलीकडे दाखवू, आणखी ए सुद्धा केलेलं आहे इकडे, ए ला सुद्धा अवर हो का बघा, एवम. 36वा श्लोक बघितला का, आता बघा, बघितलं का हो सर, ए वर ना हे मानलंय, ए वरती एवम कसं पाहिजे, यडक्याचं पाहिजे का नाही सांगा, मग मी उघड नाव ठेवतो काय ना. बरं दुरुस्ती कराव की, एकदा टाईप करणाऱ्याने चूक केली परत दुरुस्त केली पाहिजे का नाही. पुस्तकं तर एवढे घेतात, विकत घेतात, हे पुस्तक लय जणांना पाठ झालेलं आहे पुस्तक, सगळेजण हेच पुस्तक सांगतात मराठीमध्ये,
चांगलं म्हणून सांगतात काही जण, तर खूप चांगलं आहे पुस्तक, कारण जास्ती वाचलेलंच नसतंय आणि व्यवस्थित पण वाचलेलं नसतंय. ठीक आहे, म्हणून मी काय म्हणलं, दोष त्यांचा नाही, वाचकांचा दोष आहे. ठीक आहे, काय सांगितलं इथं बघा, ऊर्ध्वजिह्वा स्थिरो भूत्वा सोमपानम करोति यः, ऊर्ध्वजिह्वा करून तिथे स्थिर केल्यानंतर सोमपानम जो करतो, मग तो काय होतो, तर मासार्धेन, काय म्हटलेलं आहे, मासार्धेन आहे का श्लोकामध्ये, मासार्धेन न संदेहो मृत्युंजयती योगवित, म्हणजे एका महिन्याच्या आत, म्हणजे अर्ध्या महिन्यातच, म्हणजे 15 दिवसामध्ये, म्हणजे एका पक्षामध्येच तो मृत्यूवरती विजय मिळवू शकतो, हे सांगायचंय. बरोबर आहे का. मासार्धेन न संदेहो मृत्युंजयती योगवित, हा योग ज्ञानी योगी मृत्यूवरती विजय 15 दिवसातच मिळवतो, यात संदेह नाही, असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे का. होय सर. मग श्लोकात पण केलाय, अर्थात पण कंजुषी केलेलीच आहे. केलेलीच आहे किंवा कमी केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून इतर पुस्तकं वाचा, मी सांगतोय ते ऐका, लिहून घ्या वाटलं तर, आणि श्लोकाचं सुद्धा वाचन करायला पाहिजे आपल्याला समजून घेण्यासाठी. ठीक आहे, पुढे सांगतात काय कळालं इथे आपल्याला, कालावधी सुद्धा सांगितलाय 15 दिवस, म्हणजे मासार्धेनं, म्हणजे अर्ध्या महिन्यात मृत्यूवरती विजय मिळवला जातो. आणि परत पुन्हा नित्य सोमकला पूर्णम, नित्यम सोमकला पूर्णम शरीरे यस्य योगिनः तक्ष तक्षणे तक्षकेनापि दृष्टस्य विषम तस्य न सर्पति, नित्यम सोमकला पूर्णम शरीरम यस्य योगिनः तक्षकेनापि दृष्टस्य विषम तस्य न सर्पति. म्हणजे तक्षकेन म्हणजे तक्षकेनापि, म्हणजे तक्षक माहिती आहे काय आहे, साप आहे, साप. अच्छा, आणखी कोण सांगेल, वाचन पाहूयात पुन्हा पुन्हा. तक्षक कुठं ऐकलंय का नाव, कोण सांगेल, बघूयात, थांबूयात थोडस बोलूत. तक्षक तक्षक, बाकीच्यांनी पण बोला. नाही सर, ऐकायला नाही मिळत. सर रक्षक असतो तसा तक्षक. अच्छा, रक्षक असतो तसा तक्षक. अच्छा, नवीन शोध काढला, कदाचित स्नेहा पाटील मॅडमना माहिती असेल. ठीक आहे, असो. तरी सांगतो आता, अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम. आणखी पुढे आहे बघा, काय आता, तर हे काय आहेत, नाग आहेत. 9 नाग सांगितले ना, त्यापैकी एक तक्षक नावाचा नाग आहे. तक्षक नावाचा काय आहे, सर्प आहे. आणि तो सर्प कुणाला हे केलाय, भागवत कथा तर ऐकली असेल, लई कथा तर लय बाजार झालाय कथेचा. कथेत सांगितलंय बघा, तक्षक नाग चावणार होता कुणाला, परीक्षिताला. मग 7 दिवसात तो तक्षक नावाच्या चावण्याने मरणार आहे असं म्हणल्यानंतर भागवत कथा ऐकली होती, असं ऐकलंय का नाही, एवढं बी नाही ऐकलं कुणी. हो ऐकलंय सर. मग तो तक्षक नाग होता, अलग लक्षात. आणि तक्षक नागाचा असा प्रभाव असतो म्हणे की शरीर जळून भस्म होण्यासारखं एवढं कसं तरी होतं. जाऊ द्या, मी कुठं पाहिलंय, ऐकलेलं आहे, वाचलेलं. ठीक आहे, परंतु आलं का लक्षात. म्हणजे जर जो नित्य या मुद्रेचा अभ्यास करतो, म्हणजे हे वाचूयात काय म्हणलंय बघा आता इथे, इथे श्लोक कसा केलाय, ज्या योग्याच्या शरीरात सोमरसाचा भरपूर साठा राहील त्याला तक्षकासारख्या सापाचे विषयही बाधक होत नाही. लिहिले की इथे तक्षकासारख्या सापाचं सुद्धा विष त्याला होणार नाही. म्हणजे तक्षक खूप भयानक विषारी साप आहे, पण त्याचा सुद्धा विषया प्रयोग म्हणजे प्रभाव होत नाही या साधकावरती. आता पुढे काय सांगतात, इथं काय सांगतात बघा बरं आता, श्लोक बघा, इंधनाने वेलांटी पण दिली आता, ओला वेलांटी दिली सर. वेलांटी दिली आता, लिंबूचं ई असतं बघा, ते पाहिजे हा इथे. इंधनानि यथा वह्नी तैलवर्ती च दीपकः तथा सोमकला पूर्णम देही देहम न मुंचते. म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे अग्नी जळण सोडत नाही आणि किंवा ज्याप्रमाणे दिवा तेलवात सोडत नाही, त्याप्रमाणे ज्या योग्याच्या शरीरात सोमरसाची परिपूर्णता आलेली असते तो देह सोडत नाही. काय म्हणताहेत, जाळ लागल्यानंतर पाहिलंय, इंधन म्हणजे लाकडाला जाळ लागला की जाळ लाकडाला सोडतो का, इंधनाला नाही सोडत, पेट नाही सर. घेतोच.
आणि भिजवलेली तुपात किंवा तेलात वात असते आणि वातीच्या एका टोकाला आपण प्रज्वलित करतो, पेटवतो, बरोबर आहे. पेटवलेली वात, बरोबर आहे, तेल वरती हो सर. घेते, परंतु ती वात अग्नीला सोडते का? नाही. नाही सोडत, अग्नी तसाच असतो. तशाच प्रकारे ज्यांच्या शरीरामध्ये सोमरसाचा साठा झालेला आहे, सोमरसाचा साठा कळाला, खेचरी मुद्रेचा वारंवार अभ्यास करण्याने सोमरसाचं पान ज्यांनी खूप केलेलं असेल, अगोदर एकदा करण्याचं सांगितलं, कसं कसं वर्गीकरण खूप सुंदर करता येईल बघा समृद्धीताई. लिहिता हो खूप सर. छान हो. आलं पाहिजे तुम्हाला बघा, करताना हा. काही ना, लिहिता तर आलं पाहिजे चांगलं. कसं एक क्षणभर करण्याने काय होतं, 15 दिवसांनी काय होतं, पक्षांनी महिन्याने करण्याने काय होतं, खूप साठामृत पानाचा झाल्याने काय होतं, किती लिहिण्यासारखं आहे पहा बरं. बरोबर आहे, लिहिण्याची अडचण नाही आली पाहिजे बघा तुम्हाला तरी. हो लिहिता सर. खूप हो. येईल इथे. तसं जमा करून ठेवा साहित्य तुम्ही लिखाणाचं, बरं का. हो. हा, लिहिण्याची तयारी करा. तुम्हाला तर 7 पेपर द्यायचे आहेत आता, 7 नाही होय. 6 6. पेपर सोडवायचे. हा, तर यासाठी तुम्ही तयारी करा व्यवस्थित. ठीक आहे, काय सांगत होतो, हा, तर अशा प्रकारे हे जशी वात अग्नीला सोडत नाही, जाळ लाकडाला सोडत नाही, त्याप्रमाणे व्यक्तीचा म्हणजे या योग्याचा देह प्राणाला सोडत नाही, म्हणजे मृत्यूवर विजय मिळवू शकतो असं याचं वर्णन सांगितलेलं आहे. मग आता काय करावं लागेल, आणखी आता कुलीन आणि कुलघातक सांगतात. आता बघा इथे कसं सांगितलंय, कुलीन कुणाला म्हणायचं आणि कुलघातक कुणाला म्हणायचं, तर पुढे श्लोकामध्ये पाहूया. 47वा श्लोक. गोमांसं भक्षे नित्यं पिबेद अमरवारुणीं कुलीनं तमहं मन्ये इतरे कुलघातकः गोशब्देनोदिता जिह्वा तत्प्रवेशो हि तालुनी गोमांस भक्षणं तत्तो महापातकनाशनम. म्हणजे काय सांगितलंय, दररोज काय केलं पाहिजे, जो प्रतिदिन गाईचं मांस खातो तथा सुरापान करतो म्हणजे दारू पितो, त्यालाच आम्ही उच्च कुल उत्पन्न म्हणू. आणि जे गोमांस खात नाहीत आणि सुरापान करत नाहीत ते कुलघातकी आहेत, नीच कुळाचे आहेत असं म्हणतो म्हणे. मग अरे बापरे, किती भयंकर आहे, अवघड आहे की, असलं कसं सांगावं म्हणे. मग याचं उत्तर दिलं, गो शब्द कशाला म्हटलेला आहे, गो शब्दे अनोदिता जिव्हा, गो म्हटलेला आहे जिभेला, बरं का. गो शब्द कशाला म्हटलेला आहे, जिभेला. आणि गोमांस खायचं म्हणजे मासच आहे ना, जिभ मास आहे का, जिभ मासच आहे ना. मग हे मांस कसं खायचंय, तर टाळूत प्रवेश करायचं म्हणजे खाल्लंच ना, म्हणजे या जिभेला खायचंय वरती, याला म्हणायचंय गोमांस भक्षण करणे. आणि दारू कशाला म्हटलेलं आहे, तर अमृतरस जो पाझरतो सोमरस, त्याला काय म्हटलेलं आहे, वारुणी किंवा सुरा म्हटलेला आहे. हे जो पान करतो तो उच्च कुलीन होतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आणि हे नित्य केलं पाहिजे. याने काय होणार आहे, तर पापांचा विनाश होणार आहे, म्हणजे पुण्य संचय होणार आहे, मृत्यूवरती विजय मिळवणार आहे. असं 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 काय काय म्हणलेलं आहे राधाताई, ते सगळं संग्रहित करायचं. काय काय सांगितलेलं आहे खेचरी मुद्रेबद्दल, महामुद्रेबद्दल, महामुद्रा, महाबंध, महावेदश्च खेचरी, हे 4 मुद्रा आपल्या झाल्या. ते कसं कसं आहे हे वेगवेगळं विलग विलग करून ठेवायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता पुढे सांगतात, जिव्हा प्रवेश संभूत वह्निनोत्पादितः खलु चंद्रात स्रवती सारः सा स्यात् अमरवारुणीम. काय केलं केलंय आता, जिभेच्या टाळू छिद्रामध्ये प्रवेश झाल्यामुळे जी उष्णता उत्पन्न होते त्यामुळे चंद्रनाडीद्वारा जो रस स्रवतो त्याला अमरवारुणी अशी संज्ञा आहे. अमरवारुणी, वारुणी म्हणजे दारू, सुरा, अमृत, यालाच अमर वारुणी म्हटलंय. आता वारुणी कसली, अमर वारुणी. कशामुळे काय होतं, तर चंद्रामृत आहे, चंद्र कुठे आहे, मस्तकामध्ये आहे, आणि सूर्य कुठे आहे, नाभीमध्ये आहे. मग सूर्याच्या म्हणजे जीभ प्रवेश करण्याने उष्णतेने काय होतं, जसं घट्ट तूप झालेलं अग्नीचं म्हणजे उष्णता प्राप्त झाली की वितळतं, त्याप्रमाणे अमृत पाझरतो वितळून, असं सांगितलेलं आहे. आणि आणि तो जे अमर वारुणी आहे त्याला वारुणी नाही, शराब म्हणजे दारू, ती अमर वारुणी आहे, अमर करणारी सुरा आहे असं सांगितलेलं आहे. आता पुढील श्लोकात सांगतात, आता
कपाल कुहरामध्ये जे क्षरित झालेलं पाझरलेलं जे अमृत आहे त्याचा स्वाद काय आहे आणि त्याचा प्रभाव काय आहे आता ह्या 50व्या श्लोकात सांगतात. स्वाद सांगतात कसा आहे ते. स्वाद म्हणजे चव. चुंबन्ति यदिलंबिकाग्रमनिशं जिह्वारसस्यन्दिने सक्षाराकटुकम्लदुग्धसदृशी मध्वाजुतुल्या तथा व्याधीनां हरणं जरान्तकरणं शस्त्रागमोदीरनं तस्य स्यादमरत्वाष्टगुणितं सिद्धाङ्गनाकर्षणम् चुंबन्ति यदिलंबिकाग्रमनिशं जिह्वारसस्यन्दिने सक्षाराकटुकाम्लदुग्धसदृशी मध्वाजुतुल्या तथा व्याधीनां हरणं जरान्तकरणं शास्त्रोगमोदीरनं तस्य स्यादमरत्व अष्टगुणितं सिद्धांगनाकर्षणम्. काय होतं? जर जिभेच्या शेंड्याने टाळू मधील छिद्रामध्ये सतत स्पर्श करीत राहिले तर सतत रस झिरपत राहणारी जीभ काय करते? आता त्या जिभेला क्षार म्हणजे कसं खारट, दूध, तुप यांच्याप्रमाणे म्हणजे सर्व प्रकारचे कुठं गेलं 69 70 बघा हे चुकीचंच केलंय की 70 पेज आहे. तर 69 पेज वर या. 69 पेज वर बरोबर आहे ना? तेच आहे की. तुम्हीच बघा की. हो सर बरोबर आहे. नाही नाही, तुम्ही अहो, 70 पेज वर आहात. 69 पेज वर आहे ते. हा आता बरोबर बघा ना आहे. आता बरोबर 69. आहे. आता बघा बरोबर आहे. 69 काय हा म्हटलं? क्षार, दूध, तूप यांच्याप्रमाणे. आता काय असलं पाहिजे पुढे लगेच? याच श्लोकाबद्दल असावं ना. 69 आहे ना हे. होय. आता पुढे घ्या. हे कोणतं आहे? 70 पेज त्याप्रमाणे नंबर बरोबर आहे म्हणजे ना सर्व सर? म्हणजे प्रकारच्या सर्व रोगांसाठी प्रकारच्या. नायनाट करते. मग बरोबर आहे ना? हो नाही बरोबर सर, आहे ना सर. तुम्ही बरोबर म्हणलात नाहीये. ना. म्हणजे अर्थामध्ये त्यांनी ना बरोबर लिहिलेलं नाहीये की क्षार, दूध, तूप यांच्याप्रमाणे म्हणजे सर्व प्रकारच्या रोगांसाठी नायनाट करते. अर्धवट लिहिलंय. हा मग हे म्हणतोय मी. ते चुकीचं हा लिहिलं हे दाखवत होतो मी तुम्हाला. आता इथे होय. यांच्याप्रमाणे काय म्हणायचं होतं? तर म्हणजे म्हणलंय आता पुढे. म्हणजे सर्व प्रकारच्या रोगांचा नायनाट करते. आहे का नाही बघा बरं. हो सर, चुकीचं आहे. हा आणि वृद्धपणा येत नाही, शास्त्रशुद्ध बोलणे होऊ लागते, अष्टसिद्धी अमरपणा 8 पटीने वृद्ध होतो हे सांगितलंय. परंतु असं म्हटलेलं आहे ग्रंथामध्ये या की कुठं गेला हे श्लोक ना 50वा. याचा फल असं सांगितलेलं आहे पहा की जेव्हा अग्रभाग कपाल कोऱ्हामध्ये छिद्रामध्ये स्पर्श करत असतो तर साधक काय करतो? त्यामुळे वेगवेगळ्या स्वादाचं म्हणजे रसाचा अनुभव घ्यायला लागतो. त्यामध्ये खारट, कडू, आंबट, दूध, तुप इत्यादी समान मध इत्यादी अनेक पदार्थांचा तो स्वाद घेऊ शकतो. म्हणे बिना पदार्थाचं त्याच्या जिभेला आपोआपच स्वाद यायला लागतो असं सांगितलेलं आहे. आणि पुन्हा वृद्धपणा येत नाही आणि आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही शस्त्राने तो काय होत नाही, छेदित होत नाही. म्हणजे शस्त्र त्याला प्रहार करू शकत नाही म्हणे. काय म्हटलेलं आहे आणखी प्रयोग? शस्त्रागमोदीरनम. इथं शास्त्र म्हटलेलं आहे. शास्त्र सिद्धतेचे बोलणे होऊ शकते म्हटलंय ना इथे अर्थात. परंतु असं सांगितले शस्त्रागमोदीरनम. शस्त्रागम म्हणजे शस्त्राचा घाव होत नाही, अस्त्रशस्त्रांचा प्रहार या व्यक्तीवरती होत नाही असं म्हटलेलं आहे. आणि तो व्याधींना दूर करतो, रोगांना दूर करतो आणि 8 असाधारण शक्तींना तो प्राप्त करतो. आणि खेचरी मुद्रेचा अभ्यास करणाऱ्याकडे सुंदर स्त्रिया सुद्धा आकर्षित होतात म्हणलेलं आहे. सिद्धांगना आकर्षणम. आलं लक्षात? असा श्लोकाचा अर्थ इथे दिलेला नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. म्हणून इतर ग्रंथाचं वाचन करा. दुसरं पुस्तक वापरा म्हटलंय मी तुम्हाला. पुढे थांबायचं का का घ्यावं? एवढा श्लोक घेऊयात आणि थांबूयात आपण. हो किंवा सर, खेचरी 51वा श्लोक घ्या आणि थांबा मग. स्थान महत्व आणखी खिचरीचा विषय आहे आणखी पुढे. का घ्यायचं 4-5 श्लोक मग? नको सर, कंटाळा आलाय एकच ना? घ्या. होय. कंटाळा आलाय वाटलं मला. ठीक आहे,
ऊर्ध्वा षोडशपत्रमध्यगृहीतं प्राणादवाप्तं हठात् ऊर्ध्वास्योरसनां नियम्य विवरे शक्तिं परां चिन्तयन् उत्कल्लोलक लाजलं च विमलं धारामयं यः पिबेत् निर्व्याधिः स मृणाल कोमल वपुर योगी चिरं जीवती. मेरू पर्वताप्रमाणे श्रेष्ठ असलेली सुषुम्ना नाडी, ती मध्ये टाळूचे छिद्रातून थंडगार असा जो चंद्र रसरूपी स्त्राव इडा पिंगला यांच्या मुखापर्यंत येतो, त्यामुळे माणसाचे शरीराचा मृत्यू येतो. यासाठी चांगली क्रिया खिचरी मुद्रेचा अभ्यास करावा, म्हणजे शरीरास सिद्धी प्राप्त होऊ शकते. याखेरीज सिद्धीसाठी अन्य मार्ग नाही. काय सांगतात? ऊर्ध्वमुख झाल्या कारणाने चंद्रमातून जो प्राप्त झालेला अमृत रस आहे तो 16 पत्रवाल्या कमळाच्या वरच्या बाजूने स्थित असतो. तो हळूहळू स्त्रावत असतो आणि ते पिल्यानंतर योगी सर्व व्याधीपासून मुक्त होतो आणि खूप कालावधीपर्यंत जिवंत राहू शकतो. आणि त्याचं शरीर कसं होतं तर कमलतंतूप्रमाणे व्हायला लागतं, असा याचा अर्थ सांगितला गेलेला आहे. ठीक आहे, थांबूयात आपण इथे. हो सर.